नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझन गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ब्लड रिलेशन. काल आपण सुरुवात केली होती आणि ज्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील प्रश्न आणि कोडेड डायरेक्शन डिस्टन्सला आपण सुरुवात केली होती. ठीक आहे, यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या मनात कधीच तक्रारींचा साठा करू नका या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूयात. बघा, आपण बेसिक गोष्टी ज्या होत्या त्या आपण पाहिल्या होत्या, आपण पिढी देखील पाहिले होते, सर्व काही गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करून आपण पुढे गेलो होतो. तर आता आपला जे प्रश्न झालेत ते सोडून बाकीचे आता पुढील प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. आता इथे होपफुली तुम्ही जे उर्वरित प्रश्न होते ते ट्राय केले असतील. बघूयात किती जणांना. आता पीडीएफ तर तुम्हाला डाउनलोड करता येते, सर्वांना माहिती आहे पीडीएफ कसे डाउनलोड करायचे. तुमच्या अकाउंट मधून, तुमच्या ऍप मधून तुम्हाला आपल्या सेशनची प्रत्येकाला पीडीएफ भेटते. त्या पीडीएफ मधून प्रश्न सॉल्व्ह करत जा, जे उरतील ना प्रश्न ते सॉल्व्ह करत जा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या दिवसातील हा पहिला प्रश्न आहे. आता हा प्रश्न कसं दिलाय, काय दिलंय ते समजून घेऊयात. बघा, दिलेल्या समीकरणामध्ये सी चा ई शी काय संबंध आहे असं आपल्याला विचारलंय. सी जे आहे तिचा ई सोबत काय संबंध आहे हे विचारलंय. तर बघा, a@b चा अर्थ होईल ए बी ची बहीण आहे, ए बी ची बहीण आहे. b% सी चा अर्थ होईल बी सी चा मुलगा आहे. बघा, बी मुलगा आहे कोणाचा, सी चा, असं दाखवणार आपण. आता आपल्याला विचारलंय पुढे काय दिलंय, सी डॉलर डी, डॉलरचा अर्थ सी डी ची आई आहे, सी ही डी ची आई आहे, आणि डी हॅश ई म्हणजे डी हे ई चे वडील आहे, डी ई चे वडील आहे. आता सी चा ई शी काय संबंध आहे, वडिलांची आई. वडिलांची आई म्हणजे काय होईल रे, आजी. पर्याय दुसरा बी पर्याय जो आहे, बी पर्याय आजी हे आपलं अचूक उत्तर आहे. यस, अक्षय करेक्ट उत्तर आहे, तृप्ती परफेक्ट उत्तर आहे, पावनी व्हेरी गुड. उत्तर काय आलं, पर्याय बी आजी हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे बोलूयात. प्रश्न क्रमांक आता 16 बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा बघा, हे जे क्वेश्चन आहे आता हा पुढचा प्रश्न आपण बघूयात काय दिलंय ते. आता एक समीकरण आपल्याला दिलेलं आहे. हे समीकरण जर सत्य असेल तर खालील पैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं. चुकीचं विधान निवडायचं, लक्षात ठेवा. चुकीचं विधान जे आहे ते कोणतं आहे ते निवडायचं आपल्याला. बघा, आपल्याकडे समीकरण आहे, समीकरणाच्या बेसवर तुम्हाला उत्तर द्यायचंय. काय वाटतंय कुठलं उत्तर अचूक असेल. चला आता हा प्रश्न सॉल्व्ह करूयात, सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलंय बघा रे. आता इथे आपल्याकडे एक समीकरण दिलंय, कोणतं रिलेशन बरोबर नाही, चुकीचं कुठलं आहे ते विचारलंय. वाय प्लस झेड, प्लसचा अर्थ काय सांगितलंय की पती, म्हणजे पहिला व्यक्ती दुसऱ्याचा पती आहे असं सांगितलं आपल्याला. म्हणजे वाय पती आहे झेडचा, असं होईल त्याचा अर्थ. झेड डॉलर एच, डॉलरचा अर्थ काय, आई, म्हणजे झेड आई आहे कोणाची, एच ची. इथे सी डॉलर डी म्हणजे सी आई आहे डी ची, असं होईल. बघा, झेड आई आहे एच ची. एच% सी, पर्सेंटचा अर्थ काय, पिता, म्हणजे एच पिता आहे कोणाचा, सी चा, आणि सी आई आहे कोणाचे, डी ची. हे झालं रिलेशन. आता हे आपली आकृती अशी बनले, बघा लक्ष देऊन ऐका. आता ही आपली आकृती अशी बनले की वाय व झेड काय आहेत, मॅरिड आहेत. वाय आणि झेड मॅरिड आहे. झेडचा मुलगा आहे कोण, एच. एच ची मुलगी आहे सी, आणि सी चा अपत्य आहे डी. आता कोणतं विधान चुकीचं आहे. पहिला काय दिलंय, झेड ही सी ची आजी आहे, आईची आई. सी च्या आईची आई आहे, कारण नाही. म्हणजेच हे काय झालं, पहिलाच विधान आपलं काय आलं, उत्तर आलं.
डी वर का पोचतंय आशुतोष तृप्ती. बघ काय सांगितलं, डी एच इज मॅटर्नल ग्रँडफादर ऑफ डी. डीच्या आईचे वडील आहेत का आजोबा. बघा डीच्या आईचे वडील आहेत एच, मग हे काय झालं रे सत्य विधान आहे. मग हे सत्य आहे तर उत्तर सत्य विधान येणार आहे का रे. डी उत्तर साफ चुकीचं उत्तर आहे. उत्तर येणारे आपला पहिला पर्याय. येस शिवराम स्वाती श्रद्धा करेक्ट उत्तर आहे आपलं पहिला पर्याय. झेड ही सी ची आजी म्हणजे आईची आई आहे, हे चुकीचं आहे. सी च्या वडिलांची आई आहे म्हणजे पॅटर्नल ग्रँड मदर आहे. इथे काय दिलंय मॅटर्नल ग्रँड मदर, म्हणजे हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय दिलाय बघा. आता खालील पैकी कोणता अर्थ आर ही पी ची पत्नी आहे असं होतंय बघा. आर पत्नी पाहिजे कोणाची, पी ची. पी ची पत्नी आर पाहिजे. आता इथे काय भेटलं पाहिजे रे, हे दोघे मॅरिड कपल भेटले पाहिजेत. दोघांमध्ये कुठलाही जनरेशन गॅप असता कामा नये. आपल्याला इथे दिसतंय बघा पी इंटू आर चा अर्थ काय होईल की पी हे आर चा पिता आहे. पी आर चा पिता जमणार आहे की नाही. पी हा आर चा पती पाहिजे. आर ही पी ची पत्नी म्हटलं तर पी पती पाहिजे होता. चला पी डिवाइड टी म्हटलं तर पी ही टी ची आई आहे. पी फिमेल जमणार आहे का रे, नाही पी तर मेल पाहिजे. पी डिवाइड आर म्हटलं तर हे तर चेक करत बसायची गरज नाही. उत्तर येणारे पर्याय डी. कारण इथे फिमेल भेटली पी, इथे फिमेल भेटले पी आणि पहिल्यामध्ये तर पी तर आरचा पिता भेटला. याचा अर्थ हे ऑप्शनच एलिमिनेट होतात. उत्तर राहिलं तो फक्त आणि फक्त काय राहिला, पर्याय डी राहिला. तर पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. ओके डी ऑप्शन करेक्ट, एकदम परफेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 18. येते ना लक्षात कसं करायचंय, काय करायचं हे तुम्हाला लक्षात आलेलंच आहे. आता जाऊयात आपण 18व्या प्रश्नाकडे. बघा कोडेड वर आपण फोकस करतोय कारण हे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. असे टाईपचे प्रश्न तुम्ही बघितलं असेल पेपर मध्ये, जे आपल्याकडे रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल झालेले आहेत तर यांच्यावर फोकस केलं तर बघायला भेटते तुम्हाला. तुम्हाला एक हँडनोट्स देखील देतोय मी, जेणेकरून तुम्हाला ते रेफर करता येतील. बघा युट्यूबवर आपण ब्लड रिलेशनचे क्वेश्चन घेतलेले आहेत, तर ती फाईल मी तुम्हाला अटॅच केलेली आहे. तुम्हाला ती डाउनलोड नंतर करता येणार आहे, चिंता करू नका. हँडआउट्स मध्ये तुम्हाला ती भेटणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 18. चला प्रश्न क्रमांक 18. एम वजा क्यू वजा डी डिवाइड एफ प्लस सी हे समीकरण सत्य असल्यास खालीलपैकी काय सत्य आहे. खालीलपैकी काय सत्य येईल. इफ द एक्सप्रेशन m minus q minus d divide f plus c is true then which of the following is true. खालीलपैकी काय ट्रू आहे असं आपल्याला विचारलं. खालीलपैकी काय ट्रू येणार. पर्याय डी 18व्या प्रश्नाचं. एफ ही क्यू ची पुतणी आहे. ओके बघ काय झालं रे, एम वजा क्यू. वजाचा अर्थ काय दिलाय, भाऊ. म्हणजे एम हा क्यू चा भाऊ आहे. क्यू वजा डी म्हणजेच क्यू हा डी चा भाऊ आहे. डी डिवाइड एफ म्हणजे डी हा एफ चा पिता आहे. डी हा एफ चा पिता आहे. एफ प्लस सी म्हणजेच काय झालं तर एफ ही सी ची बहीण आहे. एफ ही सी ची बहीण आहे. आता आपल्याला विचारलंय काय, खालीलपैकी काय सत्य आहे. सी एफ ची मुलगी आहे का नाही. सी एफ एकाच जनरेशन मध्ये, एफ सी ची भाची एकाच जनरेशन मध्ये भाची लागत नाही. सी एफ ची बहीण, सी चं जेंडर माहिती नाहीये त्यामुळे इथे सी उत्तर देऊ नका रे. सी चं जेंडर माहिती नाही त्यामुळे सी भाऊ आहे का बहीण माहिती नाही. राहिलं काय, एकच पर्याय राहिला, पर्याय डी. एफ ही क्यू ची पुतणी. बघा क्यू च्या भावाची मुलगी आहे. क्यू मेल आहे, मेल त्याच्या भावाची मुलगी पुतणी लागणार आहे म्हणजे नीस आहे. येस परफेक्ट, पर्याय डी इथे आपलं उत्तर आहे. पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे, पुतणी. परफेक्ट, व्हेरी गुड, क्या बात आहे. चला आता कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला विचारलं इथे. खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. जर P गुणिले Q अधिक R भागिले S हे समीकरण जर सत्य असेल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
क्यू एस ची आत्या आहे असं एक उत्तर भेटायला लागले. ओके, पर्याय बी 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 बी. ओके, कोण कोण उत्तर देते? अक्षय, सुप्रिया, वैशाली, संकेत, तृप्ती, निलांबरी, अश्विनी. क्या बात आहे, पर्याय बी हर्षाली, व्हेरी गुड. बघा, पी गुणिले क्यू चा अर्थ काय होईल रे? पहिली व्यक्ती दुसऱ्याची आई आहे, म्हणजे पी ही क्यू ची आई आहे असं आपल्याला भेटलं. आणि क्यू प्लस आर चा अर्थ झाला क्यू ही बहीण आहे आर ची, हे भेटलं आपल्याला. आणि आर डिवाइड एस चा अर्थ सांगितला. आर हा पिता आहे कोणाचा? एस चा. आर वडील आहे एस, हे झालं. मग आता इथे बघितलं पी आर चे वडील आहेत का रे? पी आर ची आई आहे. पहिलं विधान चुकीचं आलं. क्यू ही अंट आहे का एस ची? बघा, क्यू ही एस ची अंट आहे का? बघा, वडिलांची बहीण. येस, पॅटर्नल अंट. एक्झॅक्टली आपल्याला काय भेटणार आहे? उत्तर हे पर्याय बी. येस सर, क्यू ही आत्या लागते कोणाची? एस ची. परफेक्ट उत्तर आहे. अगदी अचूक उत्तर दिले, पर्याय बी. डन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता इथे एक समीकरण दिलंय, कोणतं विधान बरोबर नाही असं आपल्याला विचारलंय. खालील पैकी कोणतं विधान बरोबर नाही? खालील पैकी कोणते विधान बरोबर नाही? समीकरणावरून एक ट्री बनवा आणि त्या ट्रीच्या आधारावर सांगायचं कोणतं विधान बरोबर नाही. चला आता इथे बघूयात या प्रश्नाचं उत्तर जो येतोय तो काय येते. बघा तुम्ही पर्याय डी 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 आजोबावाला उत्तर जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे असं सांगता. व्हेरी गुड. म्हणजेच बघा इथे विद्यार्थी मित्रांनो काय दिसतंय समजून घ्या रे. इथे आपल्याला एक समीकरण असं दिलं होतं की एम @r @चा अर्थ आई, म्हणजे एम ही कोण आहे तर आर ची आई आहे असं आपल्याला सांगितलं. एम ही आर ची आई आहे. पुढे दिलंय आर पर्सेंट के, पर्सेंटचा अर्थ दिलाय बहीण, म्हणजे आर ही के ची बहीण आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर के हॅशटॅग जी, के हॅश जी हॅशचा अर्थ पहिला व्यक्ती दुसऱ्याचा मुलगा आहे, म्हणजे के हा जी चा मुलगा आहे, म्हणजे एम जी मॅरिड आला इथे. आणि नेक्स्ट जी हॅश एन, म्हणजे जी हा एन चा मुलगा आहे. आणि एन एन टी म्हणजे एन ही टी ची पत्नी आहे. एन ही टी ची पत्नी आहे. झालं आपलं रिलेशन. ट्री मॅच झाले असेल तुमची. बघा ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले ऑब्विसली हे उत्तर मॅच होणार. बघ कारण टी हे एमचे आजोबा आहेत करे. टी तर एमचा सासरा आहे. टी एमचा सासरा आहे म्हणजेच हे काय आलं आपलं उत्तर. बाकीचे बघाल तुम्ही तर बघा एम आई आहे का के ची? बघा के ची आई आहे एम, सत्यविधान होता. एन हे पॅटर्नल ग्रँड मदर आहे का? आजी आहे का कोणाची? के ची, के च्या वडिलांची. के च्या वडिलांची आई आहे का एन? येस आहे, वडिलांची आई आहे.
आर ही जी ची मुलगी आहे का? बघा जी आणि एम ची मुलगी आर. येस, सत्य. म्हणजे हे तिन्ही विधान काय होते? हे तिन्ही विधान सत्य होते. फक्त एक विधान आपलं असत्य आलं, पर्याय डी. कारण टी हा कोणाचं सासरा आहे? एमचं सासरा आहे. इथे काय सांगितलं? आजोबा आहे. चुकीचं विधान. डन. चला आता पुढील प्रश्न क्रमांक 21. क्वेश्चन नंबर 21. पी डिवाइड क्यू प्लस आर इंटू टी असल्यास क्यू चा टी शी कसा संबंध आहे? काकू, आत्या, बहीण, भाऊ, नातू यांच्यापैकी काय उत्तर येईल? बघा आता क्यू चा टी शी काय संबंध आहे? आता आपल्याला सांगितलं क्यू प्लस आर म्हणजे क्यू ही आर ची मुलगी आहे आणि आर इंटू टी म्हणजेच काय झालं? आर हा टी चा पिता आहे. आर हा टी चा पिता आहे. क्यू चा टी शी काय संबंध आहे? क्यू टी ची बहीण लागते. बहीण लागते म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर येणार. येस अक्षय, पर्याय बी करेक्ट उत्तर आहे. एकदम परफेक्ट उत्तर आहे. पर्याय बी, क्यू ही टी ची बहीण आहे. ओके, चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. बघा ए बी चा भाचा किंवा पुतण्या आहे. आता बघा रे, ए हा बी चा भाचा किंवा पुतण्या, बी च्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा ए आहे. ए हा बी चा भाचा किंवा पुतण्या, भावाचा पुतण्या मुलगा असेल तर पुतण्या होईल, बहिणीचा मुलगा असेल तर भाचा होईल. भाचा पुतण्या यांच्यापैकी एक रिलेशन आपल्याला जोडायचंय. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, बी आणि ए मध्ये एक जनरेशन गॅप असले पाहिजे. बी चा भाऊ किंवा बहिणीचा मुलगा ए असला पाहिजे, म्हणजे ए मेल असला पाहिजे. या गोष्टीकडे आपला फोकस असणं गरजेचं आहे. आणि ए व बी मध्ये एक जनरेशन गॅप, एक पिढीचा फरक पाहिजे. या दोन गोष्टी भेटल्या तर आपलं उत्तर भेटणार तिथे फायनल. खालीलपैकी कोणता अर्थ ए हा बी चा भाचा किंवा पुतण्या आहे असं आपल्याला विचारलंय. बघा रे, आता इथे काय दिलंय ते समजून घेऊयात. बघा, ए प्लस सी प्लस चा अर्थ काय? ए हा बी चा कोण आहे? भाऊ आहे. आणि बी वजा सी म्हणजेच काय झालं? बी वडील आहे, सी वडील आहे बी चा. बी खालच्या जनरेशन मध्ये येते. बी खाली जमणार आहे का? नाही. बी वर पाहिजे, ए खाली पाहिजे. पहिला पर्याय कॅन्सल झाला. पुढे बघा रे, आता डिवाइडचा अर्थ काय म्हणते? सिस्टर, म्हणजे पहिल्या व्यक्ती दुसऱ्याची बहीण आहे. म्हणजे ए डिवाइड आर चा अर्थ ए आर ची बहीण आहे, ए ई ची बहीण आहे. जमेल का? नाही, कारण ए आपल्याला मेल पाहिजे होता. मेल पाहिजे होता म्हणजे न काही करता आपण उत्तर सिलेक्ट करणार पर्याय बी. आणि जर तुम्ही हे चेक करायला गेला तर तुम्हाला काय भेटेल? बघा, बी डिवाइड एच चा अर्थ काय झाला? बी ही एच ची बहीण आहे आणि एच वजा ए चा अर्थ एच हा ए चा पिता आहे. आणि ए प्लस डी चा अर्थ, प्लस चा अर्थ ए हा डी चा भाऊ आहे. मग काय झालं? बी च्या भावाचा मुलगा आहे ए, म्हणजेच काय झालं? ही बी फिमेल होती म्हणजे भाचा आहे. ए हा बी चा भाचा आहे. ए हा बी चा भाचा आहे. निश्चितपणे भेटलं पर्याय बी नुसार. आपलं उत्तर आलं पर्याय बी. समजतंय? काही कन्फ्युजन असेल तर विचारा रे. बघा, एवढा आपण सराव केलेले आहेत. आपण जे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये प्रश्न होते त्याच्याही पेक्षा जास्त प्रश्न जर आपण इथे घेतलेत, विचार करा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. आता हा मी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतोय. बघ काय दिलंय, बघा समजून घ्या. एम ही जे ची आई आहे हे स्थापित करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं पाहिजे? एम कोणाची आई आहे? जे ची आई आहे. काय दिले बघा, जे अधिक के. अधिकचा अर्थ बघायचा, पहिला व्यक्ती दुसऱ्याची मुलगी आहे म्हणजे जे ही के ची मुलगी आहे. जे मुलगी आहे कोणाची? के ची. हे झालं. के वजा एल. वजाचा अर्थ काय? फादर, म्हणजे के वडील आहे कोणाचा? एल चा. के वडील आहे एल चा. आपल्याला एल आणि एम मध्ये काय ठेवायचंय हे विचारलंय. जेणेकरून आपल्याला काय सांगायचंय? एम ही जे ची आई आहे. जे ची आई कोण पाहिजे? एम, म्हणजे के ची पत्नी आली पाहिजे एम. लक्षात आलंय ना? एम जे ची आई पाहिजे, मग जे चे वडील जे के आहेत त्यांची पत्नी एम आले पाहिजे. एवढं क्लिअर आहे? मग विद्यार्थी मित्रांनो, इथे समजून घ्यायचंय, एल हा एम चा मुलगा चालेल किंवा मुलगी पण चालेल. तर एम वरती जाणार. बघा, एल खाली आहेच. एम वरती जाण्यासाठी, एक जनरेशन वर जाण्यासाठी आई किंवा वडील अशा पद्धतीने रिलेशन पाहिजे होतं, परंतु हे ऑलरेडी काय आहे?
वडील आहेत, ही आई पाहिजे. ठीक आहे, एल खाली आहे, एल आणि एम मध्ये, म्हणजे एल हा मुलगा किंवा मुलगी काही असेल तरी चालेल ना, मुलगा किंवा मुलगी. मुलगा मुलगी वाला कुठलं रिलेशन ठेवलंय रे मला सांगा. इथे काय ठेवलं, पहिला वाला मुलगा ठेवलाय, मुलगाचा अर्थ काय झाला, एल, एल मुलगा आहे एमचा. मुलगी अधिक ठेवलाय, म्हणजे गुणाकार किंवा अधिक दोघांपैकी काही चालेल. इथे अधिक दाखवलाय, इथे गुणाकार दाखवलाय, म्हणजे एक तर ए और बी हे आपलं उत्तर द्यावं लागेल. अधिक किंवा गुणाकार दोन्ही पैकी काही चालेल. उत्तर काय आलं आपलं, पर्याय डी सर, आयदर ए और बी आपण सेट करू शकतो. गुणाकार ठेवलं तरी चालणार आहे, अधिक ठेवलं तरी उत्तर भेटणार आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे क्विकली. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. आता जर प्रतीक हा अर्णवचा कोण असेल, आजोबा असेल, तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे. इथे प्रश्नचिन्ह दिसतं मैत्री आणि करण मध्ये, तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी @ $, यांच्यापैकी काय यायला लागेल, काय यायला पाहिजे ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रॉपरली निवड करा, एकदम व्यवस्थित बघा आणि व्यवस्थितपणे निवड करायची आहे, काय यायला पाहिजे तिथे. एकदम एकदम प्रॉपर निवड करायची आपल्याला, कुठलीही घाई गडबड बिलकुल करायची नाहीये आपल्याला. चला चला चला, पटापट 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 उत्तर द्यायचंय. काय ठेवायचं इथे ते बघा. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिले बघा. राम पर्सेंट प्रतीकचा अर्थ काय, राम हा मुलगा आहे कोणाचा, प्रतीकचा. हॅशचा अर्थ काय, पहिला व्यक्ती दुसऱ्याचा पिता आहे, म्हणजे प्रतीक पिता आहे, वडील आहे कोणाचा, मैत्रीचा. करण पिता आहे कोणाचा, अर्णवचा. आपल्याला मैत्री आणि करण मध्ये रिलेशन ठेवायचे. प्रतीक अर्णवचा आजोबा भेटला पाहिजे, लक्ष देऊन ऐका. आता आता इथे काय झालं बघा, राम मुलगा आहे प्रतीकचा, प्रतीक पिता आहे मैत्रीचा, मैत्रीचा. मैत्री आणि करण, करण हा पिता आहे कोणाचा, अर्णवचा. लक्ष देऊन ऐका रे, करण पिता येईल अर्णवचा, तेव्हाच या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर प्रतीक हा अर्णवचा कोण लागेल, आजोबा लागेल ना. प्रतीक अर्णवचा आजोबा सांगायचंय, तर तुमच्या गोष्टी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की बाबा मैत्री जी आहे, मैत्री ही करणची बहीण किंवा पत्नी. बहीण असेल तरी करणचे वडील हे प्रतीक होतील, किंवा ही जर पत्नी असेल, मैत्री ही पत्नी असेल, पत्नी असेल तर या ठिकाणी तरीही बघा पत्नीचे वडील म्हणजे हे करणचे सासरे, परंतु याचे मॅटर्नल ग्रँडफादर होत आहेत, म्हणजे तसेही ग्रँडफादर होऊ शकतात. मग असं काय रिलेशन दिलंय रे. @ अर्थ काय सांगितला, बहीण. @ अर्थ म्हणजेच काय झालं, बहीण दिलाय, म्हणजेच इथे आपला पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. मैत्री ही करणची बहीण आहे, मैत्री करणची बहीण आहे म्हटलं तर करण इथे हे सेट झालं आता की प्रतीक अर्णवचा आजोबा आहे, दॅट्स इट. हे रिलेशन फिक्स आहे. पत्नीचं रिलेशन इथे दिलं होतं का, नव्हता, म्हणजे ते पत्नीवाला इथे जमणार नाही, बहीण चालून जाईल. उत्तराला आपलं @ ठेवायचं होतं. ठीक आहे, चला एक नेक्स्ट क्वेश्चन बघू. आणि या प्रश्नानंतर आपण, आता हा प्रश्न होमवर्कला देऊ का तुम्हाला, बाकी आपण इंडिकेटिंग फॉर्म करू, कारण कोडेड वाला आपण 14 प्रश्न आपण सॉल्व्ह केले, हा 15वा होमवर्कला देतोय. पुढे आपण इंडिकेटिंग फॉर्म मधले प्रश्न बघू. ठीक आहे, चला आता इथे प्रश्न बघा काय दिला. एका महिलेकडे बोट दाखवत राजन म्हणतोय, एका महिलेकडे बोट दाखवत राजन म्हणतोय, ती त्या स्त्रीची मुलगी आहे जी माझ्या आईच्या पत्नीची आई आहे. तर बाईचं राजनशी कसं संबंध आहे बघा. आता इथे काय सांगितलंय, आता असं सांगितलंय, ती त्या स्त्रीची मुलगी आहे जी माझ्या कोण म्हणते, राजन म्हणतोय, जी स्त्री
माझ्या आईच्या पतीची आई आहे, म्हणजे जी माझी आजी आहे ती त्या स्त्रीची मुलगी आहे. सॉरी, ती महिला जी आहे ती महिला कोणाबद्दल, ही बाई जी आहे बाई त्या स्त्रीची मुलगी आहे जी माझ्या आईच्या पतीची आई आहे. माझ्या आईच्या पतीची आई आहे, तिची ती मुलगी आहे. तिची मुलगी म्हणजे ही इथे ही सून झाली, एक मुलगी इथे येणार. ही म्हणजे ती जी महिला, ज्या बाई बद्दल बोललं जात होतं ती बाई इथे येणार आहे. आपल्याला आता विचारलंय असा की बाईचा राजांशी काय संबंध आहे, तर राजांच्या वडिलांची बहीण लागते ती. आणि वडिलांची बहीण म्हटलं तर वडिलांची बहीण म्हणजे आत्या येणार आहे, पॅटर्नल आंट हे आपलं उत्तर येईल. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय बघा, हा प्रश्न कसं कसं याचं या ठिकाणी दिलं होतं बघा. ती त्या स्त्रीची मुलगी, आता मराठीत ते समजणं थोडंसं कठीण बनलं. हे जर इंग्लिश मध्ये तुम्ही रीड केलं असेल, सी इज द डॉटर ऑफ द वुमन हु इज, म्हणजे जी वुमन हु इज द मदर ऑफ द हजबंड ऑफ माय मदर, म्हणजे माझ्या मदरचा जो हजबंड आहे त्याची जी आई आहे तिची ती कोण आहे, डॉटर आहे, म्हणजे ती स्त्री इथे आहे. इंग्लिश हे सोपं पडलं असतं, हे या पद्धतीने आलं असतं. मी तुम्हाला पुन्हा एक ते मराठीमध्ये सांगते बघा. ती त्या स्त्रीची मुलगी आहे जी जी स्त्री माझ्या आईच्या पतीची आई आहे. म्हणजे बघा, राजन इथे आला, राजन, राजनच्या आईचे पती म्हणजे राजनचे वडील, राजनच्या वडिलांची जी आई आहे त्याची, या स्त्रीची ती मुलगी आहे. या स्त्रीची ती मुलगी आहे जी महिला जिच्याबद्दल बोललं जात होतं. ही बाई राजनच्या वडिलांची कोण आहे, बहीण आहे. वडिलांची बहीण म्हणजे आत्या, हे रिलेशन इथे बनतंय. पहिला पर्याय आपलं उत्तर आहे, बहीण चुकीचं उत्तर इथे. समजलं आता? डन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा. आता इथे दुसरा प्रश्न असा दिलाय, एका पाहुण्याशी रजतची ओळख करून देताना अजय म्हणतोय तो म्हणजे कोण, रजत. माझ्या वडिलांचा, कोण म्हणतोय, अजय म्हणतोय माझे वडील. अजय इथे आहे. अजयच्या वडिलांच्या सुनेचा, अजयच्या वडिलांची सून म्हणजे अजयची पत्नी येऊ शकते. ठीक आहे, तिचा कोण आहे, तो मुलगा आहे कोण, रजत, असं होईल. तर असं जर असेल तर अजय रजतचा वडील लागणार आहे, परंतु वडील इथे रिलेशन सिंगल दिलंय करे, इथे वडील ही दिलंय. ओके, आणखी काय होऊ शकतं, लक्ष देऊ नाही करे, असंही तर होऊ शकतं की बाबा अजय जो आहे, अजयच्या वडिलांची सून म्हणजे अजयच्या भावाची पत्नी, आणि तिचा मुलगा आहे कोण, रजत, म्हणजे अजयच्या भावाचा मुलगा आहे तो, म्हणजे अजय हा त्याचा कोण लागेल, काकाही लागू शकतो. म्हणजे एकतर वडील किंवा काका असे पर्याय दिले तर पर्याय डी आपल्याला इथे सिलेक्ट करावा लागेल. आलं लक्षात सुप्रिया, अक्षय, अक्षय? काय झालं इथे, रिलेशन आपल्याला द्यावं लागेल, आयदर फादर और अंकल, एकतर वडील असेल किंवा काका असेल, वडिलांचा भाऊ असेल तो, असंही होऊ शकतं ना. एकुलती एक सून म्हटलं असतं किंवा असं दिलं असतं की बाबा त्या माझ्या वडिलांच्या एकुलते एक सुनेचा एकुलता एक मुलगा आहे, तर अजयची पत्नी आली असते. एकुलते एक सून दिलं असतं तर अजयचं या ठिकाणी वडील हे नातं लागलं असतं, कोण, प्रेरणा. आलं का लक्षात? एकुलता एक मुलगा आहे तर सी नाही, एकुलता एक सुनेचा एकुलता एक मुलगा असता, एकुलती एक सून जर दिली असती तर वडील आलं असतं, प्रेरणा. आलं लक्षात? एकुलता एक मुलगा आहे तो कोण, रजत एकुलता एक मुलगा आहे, असं थोडे ना दिले अजय एकुलता एक मुलगा आहे, नाही, अजय एकुलता एक मुलगा नाहीये. अंडरस्टूड? चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात, प्रश्न क्रमांक 28. आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय, हे प्रश्न जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करायचंय. काय दिले बघा, एका फोटोकडे बोट दाखवत एक पुरुष काय म्हणतोय ते तुम्हाला बघायचं आणि उत्तर या ठिकाणी बघायचं. आशय राजा एक बोलता एक पुन्हा ऐकतो रे मागे मी. तुम्हाला इथे रीड करताना काय दिले ते बघा, तो माझ्या वडिलांच्या सुनेचा एकुलता एक मुलगा आहे, सुनेचा एकुलता एक मुलगा आहे. येते का लक्षात? आशय काय दिलंय, सुनेचा एकुलता एक मुलगा कोण, रजत. रजत बद्दल बोललं जात आहे. अजय हा एकुलता एक आहे असं सांगितलंय का आपल्याला? नाही सांगितलंय, तर अजयचा भाऊ असू शकतो. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 28. एका फोटोकडे बोट दाखवत एक माणूस काय म्हणतो ते बघा रे. एका फोटोकडे बोट दाखवत एक माणूस म्हणतो मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही आहे, म्हणजे तो एकुलता एक आहे, त्याला भाऊही नाही बहीणही नाही. मग पण त्या माणसाचे वडील जे आहेत ते माझ्या वडिलांचा मुलगा आहे, तर फोटो कोणाचा होता, फोटो कोणाचा होता असं विचारलंय. त्याचा स्वतःचा होता, त्याच्या मुलाचा होता, त्याच्या वडिलांचा होता की त्याच्या पुतण्याचा होता?
त्याचं स्वतःच होतं असं म्हणताय. ओके, बघा आता इथे काय दिलं बघा. एका फोटोकडे बोट दाखवत एक माणूस म्हणतोय मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही, पण त्या माणसाचा, फोटोतल्या माणसाचा, फोटो आहे, फोटोतल्या माणसाचे वडील, फोटोतल्या माणसाचे वडील जे आहेत, हे वडील माझ्या वडिलांचा मुलगा आहे. हा कोण आहे बघा रे, लक्ष देऊन ऐका रे. इथे असं दिलंय आपल्याला की मला कोणी भाऊ बहीण नाहीये, तो म्हणतोय, पण त्या माणसाचे वडील म्हणजे त्या फोटोतल्या माणसाचे जे वडील आहेत, फोटोतल्या माणसाचे वडील जे आहेत, हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे, माझ्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे तो इथे व्यक्ती आला, तो व्यक्ती जो बोलतोय तो व्यक्ती इथे आला, त्या व्यक्तीच्या वडिलांचा मुलगा आहे. मग तो फोटो कोणाचा होता? त्याचा होता का रे? नाही, त्याचा स्वतःचा नव्हता, त्याच्या मुलाचा होता. त्याचा मुलगा जो आहे त्याचा आहे तो फोटो. हर्षालीचं उत्तर बरोबर इथे, हर्षालीचं उत्तर बरोबर आहे. बाकी सर्वांनी काय दिले रे, त्याचं स्वतःचं, ते चुकीचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे सांगतो बघा. आय हॅव नो ब्रदर सिस्टर बट दॅट मॅन्स फादर, कोणाला? त्या फोटोग्राफचा. दॅट मॅन म्हणजे कोण? तो फोटोग्राफ, तो फोटोग्राफ, फोटोग्राफ्स फादर इज माय फादर सन, इज माय फादर सन, असं कोण म्हणतोय? तो व्यक्ती म्हणतोय, तो पर्सन जो आहे तो म्हणतोय, मॅन म्हणतोय की इज माय फादर सन, मॅनच्या फादरचा सन, आणि तो एकुलता एक, त्याला कोणी भाऊ बहीण नाही आहे. मग हुज फोटोग्राफ वॉज दॅट? तर त्या मॅनचा मुलगा, त्याचा सन, हिज सन, हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? बघा, तुम्हाला मराठीमध्ये देखील दाखवलं, इंग्लिशमध्ये देखील दाखवलं. कन्फर्मेशन तुमच्यासाठी इथे दिलेलं आहे, म्हणजे कोणाला असं वाटायला नको की यार काय आलं, कसं आलं ते. ओके, तर या पद्धतीने हा प्रश्न आपला सॉल्व्ह होईल. डेफिनेटली करेक्ट उत्तर आपलं अशा पद्धतीने असेल. चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 29. चला 29वा प्रश्न सॉल्व्ह करा. चला, पर्याय डी जे आहे ते पर्याय डी सी, पर्याय डी सी, डी सी, डी सी उत्तर यायला लागले. बघूयात काय उत्तर येते ते करेक्ट. चला आता इथे अचूक उत्तर बघा कसं काढायचं आपण. कोणी ए देखील दिले, स्वाती म्हणते ए उत्तर आहे मामा. ओके, एका मुलीच्या छायाचित्राकडे लक्ष वेधत राघव म्हणतोय, काय म्हणतोय राघव? की ती माझ्या, कोण म्हणते? राघव म्हणते. माझा म्हणजे कोणाबद्दल बोलतोय? राघव. राघव म्हणते माझ्या वडिलांच्या आईच्या मुलीचा एकुलता एक जो भाऊ आहे त्याची ती मुलगी आहे. ती मुलगी इथे आली. मग आता राघव आणि ती मुलगी काय झाले? सिबलिंग्स झाले. राघवच्या वडिलांचा, राघवचे वडील आहेत, त्या मुलीच्या आईशी, या मुलीच्या आईशी काय संबंध आहे? तर राघवचे वडील त्या मुलीच्या आईचे पती लागणार, पती लागणार. पर्याय सी आपलं उत्तर आहे. काय उत्तर आलं? पर्याय सी. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले अगदी अचूक उत्तर आहे, पर्याय सी. समजलं? पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. ती माझ्या वडिलांच्या, कोण म्हणते? राघव म्हणते, माझ्या वडिलांच्या आईची जी मुलगी आहे तिचा एकुलता एक भाऊ म्हणजे राघवचा वडील आला, त्यांची मुलगी आहे, ही मुलगी इथे आली. तर मुलीची आई राघवच्या वडिलांसोबत पती पत्नी नात्याने हे संबंधित असणार आहे. तर राघवच्या वडिलांची ती पत्नी आहे, मग तिचा राघवचा वडील पती लागणार आहे. पती तेच विचारलंय, आपलं उत्तर येईल पर्याय सी. चला पुढील प्रश्न बघा. हे रिलेट करणं जमलं पाहिजे, हे रिलेट करायला जमलं पाहिजे. सुरुवात तुम्ही दोन ठिकाणावरून करू शकता. माझ्यापासून केलं तर ते सोपं पडतं, ज्याला इंडिकेट केलं जाते त्याच्याबद्दल ही तुम्ही तिथूनही सुरुवात करू शकता, ठीक आहे. परंतु जेव्हा तुम्ही माझ्यापासून म्हणजे माझ्यापासून जो माझा वर्ड असतोय तिथून सुरुवात केली तर तुम्ही स्वतः आहात असं कन्सिडर करून त्याला रिलेट करण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून ते प्रश्नाचं उत्तर लवकर भेटतंय. ओके,
चला आता पुढील प्रश्न बघूयात काय दिले बघा. एक पुरुष एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. त्या स्त्रीला म्हणतोय तुझ्या स्त्रीच्या आईचा नवरा म्हणजे तिचं वडील, त्यांची बहीण म्हणजे तिची आत्या ही कोण आहे, माझी आत्या आहे असं कोण म्हणतोय, तो पुरुष म्हणतोय. आता हिची आत्या ती माझी आत्या आहे म्हणजेच बघा तो पुरुष इथे येऊ शकेल, पुरुषाची आत्या. ओके, म्हणजे ती स्त्री पुरुष भावंडे आली तर आपल्याला विचारलंय स्त्रीचा पुरुषाशी काय संबंध आहे, तर ती स्त्री पुरुषाची बहीण लागणार. उत्तर काय आलं आपलं, पर्याय सी. उत्तर येते आपलं पर्याय सी. येस, सिस्टर अगदी अचूक उत्तर आहे, सिस्टर. डन. चला पुढचा प्रश्न क्रमांक 31. एका मुलाकडे बोट दाखवत वीणा म्हणते तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, तर त्या मुलाचा वीणाशी कसा संबंध आहे. बघा आता एक मुलगा आहे, त्या मुलाकडे बोट दाखवत वीणा म्हणते तो माझ्या, कोण म्हणते रे, वीणा म्हणते तो माझ्या आजोबांच्या म्हणजे वडिलांचे वडील. ठीक आहे, काय दिले बघा, आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, वडिलांच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे वीणाचे वडील. एकुलता एक मुलाचा मुलगा आहे म्हणजे वडिलांच्या वडिलांचा, बघा वीणाच्या वडिलांचे वडील, आजोबा वीणाच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा त्यांचा मुलगा आहे. इथे आला कोण, ज्या मुलाबद्दल बोललं जात होतं म्हणजे तो मुलगा इथे येते, तर त्या मुलाचा वीणाशी काय संबंध आहे, तर तो मुलगा वीणाचा कोण लागणार आहे, भाऊ लागणार आहे. आणि भाऊ म्हटलं तर इथे उत्तर येते भाऊ, ब्रदर, पर्याय सी. उत्तर काय आलं आपलं, पर्याय सी, ब्रदर हे आपलं अचूक उत्तर आहे. ब्रदर इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32. चला बघूयात आता. एका छायाचित्राकडे बोट दाखवत एक व्यक्ती आपल्या मित्राला सांगतोय ती माझ्या वडिलांच्या मोठ्या भावाचे नात आहे. तर छायाचित्रातील मुलीचा त्या माणसाशी कसा संबंध आहे, भाची, बहीण, काकू की बहिणी. बघा आता इथे संबंध बघा रे, माझे वडील, माझ्या वडिलांचा मोठा भाऊ म्हणजे माझे काका, माझ्या काकांची कोण आहे, ती नात आहे, माझ्या काकांची नात आहे, बरोबर. मग त्या मुलीचा त्या माणसाशी काय संबंध आहे. आता भाची, बहीण, काकू, वहिनी, एक जनरेशन ती खाली येणार आहे. भाची येस, बहीण सेम जनरेशन मध्ये असते, काकू वरच्या जनरेशन मध्ये असते, वहिनी सेम जनरेशन मध्ये असते. त्यामुळे तुम्हाला हे जे सेम जनरेशन वाला रिलेशन कॅन्सल होत आहे, एक जनरेशन वर वाला रिलेशन कॅन्सल होत आहे, एक जनरेशन खाली वाला रिलेशन होतं पुतणी किंवा भाची हे रिलेशन. भाची किंवा पुतणी हे आपलं उत्तर येणार होतं. बघा हवं तर मी काढून दाखवते. बघा माझ्या वडील कोण म्हणतोय रे, तो व्यक्ती म्हणतोय, एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती काय म्हणतोय, तो व्यक्ती असं म्हणतोय माझे वडिलांच्या मोठ्या भावाची नात, मोठा भाऊ आहे समजा, त्याची नात म्हणजे त्याच्या मुलाची किंवा मुलीची मुलगी त्याची नात झाली. तर छायाचित्रातील मुलीचा या माणसाशी काय संबंध आहे, त्या व्यक्तीच्या चुलत भावाची मुलगी भाची किंवा पुतणी हे रिलेशन तिथे बनणार आहे. नीस परफेक्ट उत्तर आहे. डन, पहिला पर्याय. चला पुढील प्रश्न क्रमांक 33. क्वेश्चन नंबर 33 नंबरचा प्रश्न बघा. एक माणूस एका स्त्रीला म्हणतोय, काय म्हणतोय ते पाहूयात. एक व्यक्ती एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या भावाची एकुलती एक बहीण जी आहे ती माझी आई आहे. त्या पुरुषाच्या आजीशी स्त्रीचं काय नातं आहे, असं आजीशी स्त्रीचं नातं काय ते विचारलं. आई, बहीण, भाची, मुलगी. अच्छा, आई, मुलगी
ए पर्याय डी पर्याय दोन उत्तर येतात. कोणी आई म्हणते, कोणी डी मुलगी म्हणते. ओके, बघा आता एक माणूस, एक व्यक्ती एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या भावाची एकुलती एक बहीण. त्या स्त्रीला म्हणतोय, जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या भावाची एकुलती एक बहीण, म्हणजे ती स्त्री पुन्हा तिथे झाले. बघा, तुझ्या भावाची एकुलती एक बहीण, याच्या भावाची एकुलती एक बहीण म्हणजे ती स्त्री स्वतः. ही एकुलती एक बहीण माझी आई आहे असं कोण म्हणतोय? तो व्यक्ती म्हणतोय. हा व्यक्ती इथे आला, असं झालं. तर त्या पुरुषाची आजी जी आहे, त्या पुरुषाची आजी, बघा या व्यक्तीची आजी जी आहे ती, या व्यक्तीच्या आजीशी स्त्रीचे नाते काय? ती स्त्री तिची कोण लागणार आहे? मुलगी लागणार आहे. ही पुरुषाची व्यक्तीची आजी. त्या व्यक्तीची कोण आहे? मॅटर्नल ग्रँड मदर दिले, म्हणजे आईची आई. आईची आई म्हणजेच ही स्त्री त्या आजीची मुलगी लागणार आहे. मुलगी म्हटलं तर डी पर्याय आपलं उत्तर आहे. पर्याय ए वाले चुकीचं उत्तर देते. पर्याय ए हे चुकीचं उत्तर आहे. उत्तर येणार आहे पर्याय डी करेक्ट उत्तर आहे. अतुल, आशुतोष, अश्विनी, उत्तर काय येईल आपलं? पर्याय डी. येस, अश्विनी पाटीलचं उत्तर बरोबर आहे. और तृप्तीने सर्वात फर्स्ट करेक्ट उत्तर दिलं होतं. त्याच्यानंतर रुपेश, अश्विनी दिघे, अश्विनी पाटील, सुप्रिया, आशय, प्रेरणा, करेक्ट उत्तर होतं. स्वाती, व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. क्वेश्चन नंबर 34वा प्रश्न बघा. हे सर्व आपण काय बघतोय रे? इंडिकेटिंग फॉर्मॅट मधील प्रश्न आहेत. हे सर्व जे आपण बघतोय आता सध्या हे इंडिकेटिंग फॉर्मॅट मधील प्रश्न आहेत. काय दिलंय? ओंकार म्हणतोय चैताली माझ्या पंजोबाच्या एकुलत्या एक मुलाची एकुलती एक सून आहे. ओंकार म्हणतोय माझे पंजोबा, बघा वडील, आजोबा, पंजोबा, पंजोबांच्या एकुलत्या एक मुलाची एकुलती एक सून जी आहे ती कोण आहे? चैताली आहे. तर चैताली ओंकार सोबत कशा प्रकारे संबंधित आहे? तर ओंकारची चैताली कोण लागते? आई लागते. कोण लागते? मदर, आई. पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी मदर हे आपलं इथे अचूक उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. क्वेश्चन नंबर 34. चित्रातील एका मुलीकडे बोट दाखवत सरिता म्हणते ती नेहाची आई आहे, जिचे वडील माझा मुलगा आहे. चित्रातील मुलीशी सरिताचा संबंध कसा आहे ते आपल्याला विचारले. आई, काकू किंवा आत्या, चुलत भाऊ अथवा बहीण किंवा डेटा अपुरा. इनसफिशियंट डेटा. काय उत्तर येईल? व्यवस्थित बघा, एकदम प्रॉपरली चेक करा. काय उत्तर येईल ते सांगायचे. एकदम व्यवस्थित चेक करायचे आपल्या सर्वांना. व्यवस्थित एकदम प्रॉपरली बघायचंय. काय दिलंय? मुलीकडे बोट दाखवत सरिता काय म्हणते? ती नेहाची आई आहे. बघा आता ती नेहाची आई आहे, ती जी मुलगी आहे नेहाची आई आहे. मुलगी जिच्याबद्दल बोललं जात होता, जी फिमेल आहे, ती नेहाची आई आहे. जिचे वडील म्हणजे ही नेहा हुज फादर म्हणजे नेहाचे वडील जे आहेत हे माझा मुलगा आहे. नेहाचे वडील जे आहेत हे माझा मुलगा आहे अशी ती महिला म्हणते. मग आता त्या चित्रातील मुलीशी ही सरिता म्हणत होते ना, ही महिला म्हणजे ही कोण आहे? सरिता. तर त्या चित्रातील मुलीशी सरिताचा काय संबंध आहे? तर त्या चित्राच्या मुलीची सरिता कोण लागते रे? सासू लागते. चित्रातील मुलगी सरिता ही त्या पिक्चर मधील महिलेची कोण लागते? आता इथे 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 ती सासू, रिलेशन हे वेगळं बनतंय. ठीक आहे,
एक एक मिनिट बघा, इथे काय दिलंय, पॉइंटिंग टुवर्ड्स अ गर्ल इन द पिक्चर, सरिता सेड शी इज द मदर ऑफ नेहा. जी फिमेल आहे ती नेहाची आई आहे. ती फिमेल जी आहे ती नेहाची आई आहे. शी इज द मदर ऑफ नेहा. हुज फादर इज, म्हणजेच हुज फादर इज माय सन. म्हणजेच आता इथे बघा काय दिलंय, हुज फादर म्हणजे इथे नेहाचे जे वडील आहेत, नेहाचे वडील, हा माझा मुलगा आहे असे ती सरिता म्हणते. तर सरिता रिलेटेड टू दी गर्ल इन द पिक्चर. ही जी गर्ल आहे, ही फिमेल जी आहे तिची सरिता सासू लागते. इथे मदर दिलंय, अंट दिलंय, कझिन दिले, जमत नाही, डेटा अपुराच म्हणावा लागेल, कारण इथे सासू रिलेशन किंवा यापैकी नाही असं उत्तर यायला पाहिजे. यापैकी नाही असं म्हणावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे. पियुष चपले काय म्हणतात, मी खूपदा सपोर्ट टीमला कॉन्टॅक्ट केला बट नो रिस्पॉन्स. टेस्ट सिरीज कधी चालू होणार आहे? जो पियुष माझा ईमेल आय डी नोट करून घे रे, किंवा माझा नंबर असेल तर नंबरवर मला तुझं नाव, ऑर्डर आय डी आणि मोबाईल नंबर, ईमेल आय डी, नाव, ऑर्डर आय डी, मोबाईल नंबर सर्व या ठिकाणी तुम्ही मला पाठवायचं. ठीक आहे, काय काय पाठवाल? नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, ऑर्डर आय डी, जी तुम्ही टेस्ट सिरीज खरेदी केली असेल तिचा ऑर्डर आय डी या ईमेल आय डीवर पाठवा. सपोर्टची वाट बघत बसू नका, मी तुम्हाला हेल्प करेल, डोंट वरी, चिंता करू नका. अश्विनी पाटील, यार तुम्हाला बरेचसे असे विद्यार्थी असतात. विद्यार्थी मित्रांनो बघा रे, एक विद्यार्थी आहे कीर्तिरत्न कांबळे, काय नाव आहे त्याचं, रत्न, एक मिनिट, कीर्तिरत्न कांबळे नाही, कीर्तिरत्न माझं स्टुडंट आहे, क्लेवर स्टुडंट आहे एकदम. एक मी नाव सांगते थांबा. रत्नदीप. बॅच सुरू झाली आपली कधी रे? बॅच किती तारखेपासून सुरू झाली आपली सांगा बघू. 26 तारखेपासून. काल मला म्हणतोय ग्रुपमध्ये, बोलतोय की अड्डाचा हेडचा नंबर पाहिजे. अरे राजा, एवढ्या दिवसापासून माझे रिजनिंग बाय गणेश सर, रिजनिंग बाय गणेश, WRT मराठी, हँड रिटन नोट्स, 4 ग्रुपमध्ये हा विद्यार्थी आहे. कशाला लेंदी प्रोसेस करत बसताय रे? एक मेसेज आपल्या ग्रुपमध्ये टाकला ना की सर मला ही टेस्ट सिरीज दिसत नाहीये, मला हा पॅक दिसत नाहीये, तर काही तासामध्ये त्याचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होत आहे. 26 तारखेपासून कालची 10 तारीख जी आहे, म्हणजे ते 5 दिवस गेलेच आणि हे 10 दिवस, 15 दिवस परेशान झाला. कशासाठी? आपले डोकं चालवतात ना रे, हे खूप शहाणे विद्यार्थी असतात. मी का बोलतो माहितीये का रे, रागाने का बोलतोय, हे आपलं ना अक्कल चालवत बसत, स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजतात हे लोक. का मी बोलतोय याच्या मागचं कारण आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, जी प्रोसेस एकदम सिंपल असते ना ती तुम्ही कठीण ठेवून बसताय, स्वतःचं डोकं चालवताय. अड्डा 24/7चा हेडचा नंबर पाहिजे म्हणतोय ग्रुपमध्ये. मग एवढं बोलण्याऐवजी सर मला टेस्ट सिरीज दिसत नाही हे टाईप करायला सोपं वाटलं असतं ना. कमाल करतात, म्हणजे हे स्वतःला शहाणे समजणारे लोक असतात. मी डायरेक्टली बोलतोय आणि टाकलं, मला मेसेज टाकला मी काही सेकंदात, त्याला म्हटलं की बाबा तुझा ईमेल आय डी, व्हॉट्सअप जो ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ऑर्डर आय डी पाठव, 1 तासात तुझा इश्यू रिझॉल्व्ह होईल. संध्याकाळी मला मेसेज केला, बोलतो सर इश्यू रिझॉल्व्ह झाला. बोललो हे असतंय बेनिफिट जर तुम्ही स्मार्ट वे मध्ये काम करायचं ठरवलं तर. ओव्हर स्मार्ट जर बनला तर ही दशा होते. 15 दिवस वाया घालवले ना रे, त्याच्याने कोणाला फरक पडला रे? कोणाचं नुकसान झालं सांगा विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकदा मला कमेंट करून सांगा कोणाचं नुकसान झालं? स्वतःचं जास्त डोकं चालवलं नाही, कोणाचं नुकसान झालं? सिंपल प्रोसेस असते, काही काही ठिकाणी ना जी फॉलो केल्याने खूप फायदा होत असते. 15 दिवस परेशान झाला, बोलतो की सर मला सपोर्ट भेटला नाही, मला सपोर्ट भेटला नाही, मला हे भेटलं नाही, ते भेटलं नाही, कॉलर वाल्याने मला रिस्पॉन्स दिला नाही.
कॉलर वाल्याने रिस्पॉन्स दिला नाही. फॅकल्टी लोकांचं ऐकून तू ऍडमिशन घेतलं की कॉलरच्या कॉलवर ऍडमिशन घेतलं रे? तुम्ही माझं शिकवणं बघून ऍडमिशन घेतलंय की कॉलरने फोन केला म्हणून ऍडमिशन घेतलं? सांगा. फॅकल्टीचं शिकवणं बघून कॉल हे घेतलं असेल ना, ऍडमिशन घेतलं असेल ना, तर फॅकल्टीला सांगा ना की सर मला हा प्रॉब्लेम येतोय. उगाच आपलं काहीतरी करत बसताय. शिकवणं बघून कोणीही घेणार आहे. आज मला जर कुठून फोन आला आणि सांगितलं की तुम्हाला मी 50% डिस्काउंट देतोय, एखादा कोर्स घ्या 5,000 मी कशाला घेईल? मी त्यांचं कोर्स काय शिकवणं आहे तेच बघितलं नाही तर 50 काय 80% जरी डिस्काउंट दिला आणि 2,000 जरी मला एखादी बॅच देत असेल, मी कशाला घेईल? त्यांचं शिकवणं बघितलं तर मी घेईल ना, की नक्की काय शिकवलं जातंय, त्या कोर्स मध्ये काय भेटणार आहे ते बघणार ना, की कॉलवर डिस्काउंटवर घेता ऍडमिशन नाही ना. चला आता जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 35. अस्मिताची जी बहीण आहे, बहिणीच्या ननंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलीचं नाव सिद्धी आहे. तर अस्मिता आणि सिद्धी यांचं नातं काय? अस्मिताची जी बहीण आहे बघा रे, अस्मिताची बहीण, तिची ननंद म्हटलं तर पतीची बहीण जी असते तिला ननंद म्हणतात, म्हणजे अस्मिताच्या बहिणीची ननंद. तिचा एकुलता एक भाऊ म्हणजे अस्मिताचा मेहुणा आला, त्यांची मुलगी कोण आहे? सिद्धी आहे, असं तिचं नाव दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिद्धी आणि अस्मिताचं नातं काय? आता अस्मिताच्या बहिणीची मुलगी म्हणजे कोण झाली रे? भाची झाली. मामी भाची होते का नाही? काकू पुतणी होते का नाही? अजिनाथ नाही, म्हणजे काय राहिलं? मावशी भाची. पर्याय डी आपला उत्तर आला. काय उत्तर आलं? मावशी भाची. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, माझा ईमेल आयडी जो आहे तो नोट डाऊन करून ठेवा. ganesh.mali@adda247.com. adda247.com हा माझा ईमेल आयडी आहे. ganesh.mali@adda247.com. छोटे छोटे जर तुम्हाला काही परेशानी येत असतील, काही अडचणी येत असतील ना, तुम्ही याच्यावर मेल करा रे. का तुम्ही इकडे तिकडे फोन करत बसताय? का तुम्ही इकडे तिकडे भटकत बसताय? तुम्हाला फक्त गणेश सरांना सांगायचंय, संतोष सरांना सांगायचंय, आपल्या फॅकल्टी जे आपले असणार आहेत, जे आपल्याला नेहमीच तत्परतेने रिप्लाय देत असतात, त्यांना विचारा ना तुम्ही. बघा आता इथे बघा, LMPJKH हे कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. आता आपलं बघा काय झालं रे, आपलं जे इंडिकेटिंग फॉर्म होते त्याच्यावर आपण प्रश्न घेतले. इंडिकेटिंग ही क्लिअर झालेलं आहे तुम्हाला आता, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? डिस्क्रिप्टिव्हचा सराव करूयात. जर आपण बघा, एल आणि एम विवाहित जोडपे आहेत, आपण दाखवलं LM विवाहित जोडपे आहेत. माहितीये का जेंडर? नाही माहिती. के ही जे ची बहीण आहे, माहिती नाही. एम ही एच ची सून आहे. बघा एम कोणाची सून आहे? एच ची, म्हणजेच बघा एच इथे येणार. एच ची सून भेटली एम. येस. जी म्हणजे बघा रे, एच ही बघा, एम ही एच ची सून आहे. जी म्हणजे सेकंड पर्सन. एच के च्या भावाची आजी आहे. एच आजी आहे कोणाची? के च्या भावाची. जे हा पी चा एकुलता एक मुलगा आहे. आणि जो म्हणजे कोण? पी एल चा भाऊ आहे. पी एल चा भाऊ आहे. जे हा पी चा एकुलता एक मुलगा आहे. आणि इथे आपल्याला काय सांगितलं बघा, के जे ची बहीण आहे. के जे ची बहीण आहे. आणि एच ही के च्या भावाची आजी म्हणजे जे ची आजी. झालं रिलेशन. हाऊ इज एच रिलेटेड टू जे? एच जे चं कोण आहे? तर जे च्या वडिलांची आई. वडिलांची आई एच कोण होणार आहे? आजी होणार आहे. आजी म्हणजे पहिला पर्यायला उत्तर. आजोबा का रे? आजोबा का राजांनो? एच कोण आहे विचारले तुम्हाला. इथे दिसतंय, इथे एकच लाईन सांगतोय. एम ही एच ची सून आहे. जी म्हणजे कोण? एच. एच के च्या भावाची आजी आहे. एच आजी आहे, एच फिमेल आहे. एवढं असताना तुम्ही आजोबा उत्तर कुठल्या अँगलने दिलात मला सांगा. एच काय आहे रे? फिमेल आहे. तुमच्याकडे फिमेलला आजोबा म्हणतात का? म्हणत असले तर तसं सांगा रे. नाही ना. एवढं सिंपल आहे. ते जे फिमेल वाले जे रिलेशन होते ना, त्याचाच विचार करायचा होता. मेल वाले रिलेशन तर आपले कॅन्सल झाले असते. पुढील प्रश्न, हाऊ इज पी रिलेटेड टू के? पी के चं कोण लागतंय असं विचारलंय. पी के चं कोण लागतंय? के च्या भावाचे वडील, के चा वडील, के चा वडील आहे. के चा वडील आहे. पी हा के चा वडील आहे. पी हा के चा वडील आहे. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे एक हँडआउट मी आज तुम्हाला पोस्ट केले ना, त्याचं तुम्ही सोल्युशन्स काढायचे. ठीक आहे. अच्छा, मी उभा होतो म्हणून दिसलं नाही आशुतोष, काही हरकत नाही. ठीक आहे. बघा आता
जे जे पीडीएफ मी तुम्हाला दिलेली आहे त्या पीडीएफ चे उत्तर देखील शोधायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि व्यवस्थितरित्या त्यातले प्रश्न सॉल्व्ह करायचे, म्हणजे तुमचा सराव चांगला होणार आहे. अधिक सरावासाठी ती दिलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सेशन संपल्यानंतर बघा रेटिंग्स डेफिनेटली तुमच्याकडून चांगले भेटले पाहिजेत. रोज तुम्हाला काही ना काहीतरी नवीन सरावासाठी भेटत राहणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला भेटणार आहेत. बघा इंटरेस्टिंग टॉपिक्स आपले आता आलेले आहेत. पझल वगैरे तुम्हाला शिकायचे, आता 3 दिवस लगातार पझल्स देखील शिकायचं आहे. तर खूप साऱ्या गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. तर रिस्पॉन्स प्रॉपरली पाहिजे, रिस्पॉन्स प्रॉपरली तुमच्याकडून भेटला पाहिजे, लक्षात ठेवा. ए ही जी ची बहीण आहे. बघा ए कोणाची बहीण आहे रे? जी ची बहीण आहे. ए जी ची बहीण आहे. जी बी शी लग्न केलेलं आहे. जी ने बी सोबत लग्न केलेलं आहे. जी आणि बी मॅरिड आहेत. अच्छा बघा, बी हा एफ चा वडील आहे. बी कोणाचा वडील आहे? एफ चा वडील आहे. बी वडील म्हटलं तर जी इथे फिमेल आले. आता ई डी चा मुलगा आहे, आपल्याकडे आहे का? ई नाहीये. जी डी ची सासू आहे. डी ची सासू जी, म्हणजे आता एफ डी जर मॅरिड असेल, एफ डी मॅरिड असेल तर जी सासू लागेल. बघूयात पुढे काय दिलंय बघा. बी ला एकुलता एक मुलगा आहे, एकही मुलगी नाही. बी ला एकुलता एक मुलगा म्हणजे एफ एकच मुलगा आहे, एकही मुलगी नाही. डेफिनेटली हे आलं. मग आता इथे काय झालं रे? जी डी ची सासू आहे म्हटलं तर डी फिमेल येणार. डी च्या पतीची आई जी सासू झाली, फिक्स झालंय. ई डी चा मुलगा आहे, डी चा मुलगा ई आहे, हे झालं इथे. आता दिलंय ए च एच शी लग्न झालेलं आहे. ए आणि एच मॅरिड आहेत, इथे दिलं. सी ही ए ची मुलगी आहे. सी कोणाची मुलगी आहे? ए ची मुलगी आहे. झालं, हे रिलेशन फिक्स झालं, फायनल झालं. आता विचारले काय, कोण क्लॉक कधी होईल? आशुतोष क्लॉक देखील होईल रे, चिंता करू नको, सर्व होतील. ठीक आहे. एकदा स्टडी प्लॅन चेक करून घ्या. स्टडी प्लॅन मी ग्रुपमध्येही टाकलेला आहे. इव्हन पाहिजे असेल तर पुन्हा रिपीट टाकेल मी, चिंता करू नका. त्या स्टडी नुसार सर्व क्लासेस 1 बाय 1 होत राहणार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. एच हा एफ चा कोण आहे? एच एफ चा कोण आहे? तर एफ च्या मावशीचा पती आहे. एफ च्या मावशीचा पती म्हणजे कोण लागणार आहे? काका लागणार आहे. काका पर्याय बी, अंकल. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी काका हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले बघा रे. आय च जर लग्न ई सोबत झालं तर एफ आय चा कोण लागेल? आय च लग्न ई सोबत झालं तर एफ आय च कोण लागणार आहे? पतीचं वडील. पतीचं वडील म्हणजे सासरा लागणार आहे. कोण लागेल? फादर इन लॉ, सासरा. पर्याय डी आपलं उत्तर येईल, पर्याय डी. ठीक आहे. ज्यांना ग्रुपची लिंक, आता ग्रुपची लिंक मी स्वाती मॅम, तुम्ही आधीही सेशन मध्ये होतात, कुठलाही प्रॉब्लेम असेल, लिंक भेटले नाही, काही भेटलं नाही, छोट्या छोट्या गोष्टी, माझा ईमेल आयडी मी त्याच्यासाठीच दिलाय ना. मजाक म्हणून दिलाय, खाऊ म्हणून दिलाय का गिफ्ट म्हणून दिलाय का नाही, सर्व प्रॉपरली सर्व काही गोष्टी तुम्हाला भेटाव्यात यासाठी दिलेलं आहे. तर ईमेल करायचंय की बाबा सर मला ग्रुपची लिंक पाठवा, डेफिनेटली मी देईल, चिंता करू नका. ठीक आहे. चला, तर बाकीचा हा जो प्रश्न आहे 40 नंबरचा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे. आणि उर्वरित प्रश्न जे आहेत या पीडीएफ मध्ये, ते पीडीएफ मधले प्रश्न जे आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करा. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, सराव जो आहे तो सराव प्रॉपरली करत राहायचा. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न उर्वरित आहेत ते ऑलरेडी आपण जे पार्ट टाइप्स कव्हर केलेले त्या टाइप्सवरच आधारित आहेत. ओके, थांबूया तिथेच. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.